महापरिनिर्वाण म्हणजे अंतिम शांतता किंवा पूर्णमुक्ती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्यभर विषमता, अन्याय, दुःख यांच्याशी लढा दिला. तत्कालीन हिंदू धर्मात जातीजातीमध्ये असलेली विषमता, अनिष्ट रूढी, परंपरा इत्यादींना विरोध म्हणून त्यांनी आपल्या लाखो अनुयायांसह बौद्ध धम्माचा स्वीकार केला. कारण बुद्धांच्या विचारात त्यांना शांती, समानता आणि सत्य दिसलं. बौद्ध धम्मामध्ये एखाद्या महान व्यक्तीचं निधन झालं की त्याला महापरिनिर्वाण असं म्हणतात. महापरिनिर्वाण याचा अर्थ त्या व्यक्तीने आयुष्यातील सर्व संघर्ष संपवून शांततेत विलीन होणे असा आहे. म्हणूनच बुद्धांच्या महान परंपरेनुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या निधनाला महापरिनिर्वाण असं संबोधलं जातं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाविषयीची माहिती पाहणार आहोत. नमस्कार, मी प्रदीप मडके आणि आपण पाहत आहात ब्रेन कट्टा. 14 ऑक्टोबर 1956 रोजी त्यांनी नागपूर येथील दीक्षाभूमीवर आपल्या लाखो अनुयायांसह हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. त्यांनी आपल्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात देखील समाजहिताचं कार्य चालूच ठेवलं. नागपूरमध्ये असताना त्यांनी पंडित जवाहरलाल नेहरूंची भेट घेतली आणि साम्यवाद तसेच बँकाच्या राष्ट्रीयकरणावर आपले विचार स्पष्ट केले. प्रकृती अतिशय अस्वस्थ असतानाही त्यांनी चंद्रपूर येथील एका कार्यक्रमाला उपस्थिती लावली. 1956 हे वर्ष बौद्ध धम्मासाठी अत्यंत महत्त्वाचे होते, कारण यावर्षी भगवान बुद्धांच्या जन्माला 2500 वर्ष पूर्ण झाली होती. या निमित्ताने भरलेल्या आंतरराष्ट्रीय बौद्ध परिषदेत भाग घेण्यासाठी बाबासाहेब नेपाळला गेले. 20 नोव्हेंबर 1956 रोजी त्यांनी या परिषदेत कार्ल मार्क्स आणि बुद्ध या विषयावर जगप्रसिद्ध भाषण दिले, ज्यात त्यांनी कार्ल मार्क्सच्या कम्युनिझममधील हिंसेवर टीका केली. नेपाळहून परतल्यानंतर 1 डिसेंबर 1956 रोजी त्यांनी दिल्लीतील बुद्धिस्ट आर्ट प्रदर्शनाला भेट दिली. त्यांनी त्यांच्या महत्त्वाकांक्षी ग्रंथाचे म्हणजेच बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे अखेरचे हस्तलिखित 5 डिसेंबर 1956च्या सायंकाळपर्यंत पूर्ण केले. 6 डिसेंबर 1956 रोजी पहाटेच्या सुमारास दिल्ली येथील अलीपूर रोड येथे असलेल्या त्यांच्या निवासस्थानात त्यांचं निधन झालं. जगातील सर्वात मोठ्या खाजगी ग्रंथालयापैकी एक असलेल्या त्यांच्या ग्रंथसंपदेच्या आणि शांत वातावरणाच्या सहवासातच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने केवळ दलित समाजच नाही तर सबंध देशाची मोठी हानी झाली. त्यांच्या निधनाची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि संपूर्ण देश शोकसागरात बुडाला. त्यांचे अंत्यसंस्कार करण्यासाठी मुंबईची निवड करण्यात आली. अंत्यसंस्काराबाबत बाबासाहेबांनी आपल्या अंतिम इच्छेमध्ये किंवा तत्सम कोणतेही विधान केले नव्हते, पण त्यांच्या अनुयायांनी आणि कुटुंबाने काही महत्त्वपूर्ण कारणामुळे मुंबईची निवड केली. कारण मुंबई हे त्यांचं मुख्य कार्यक्षेत्र राहिलं होतं. त्यांचे राजकारण, समाजकारण आणि शिक्षण याचा पाया याच शहरात रोवला गेला होता. तसेच त्यांचे अनेक प्रमुख सहकारी आणि दलित चळवळीचे केंद्र मुंबईत होते. देशभरातील लाखो अनुयायांना अंत्यदर्शन घेणे आणि अंत्यसंस्कारात सामील होणे मुंबईतून अधिक सोयीचे होते. यामुळेच त्यांचं पार्थिव विमानाने दिल्लीतून मुंबईला आणले गेले. 7 डिसेंबर 1956 रोजी दादर येथील समुद्राजवळच्या भूमीवर लाखो अनुयायांच्या उपस्थितीमध्ये अत्यंत गंभीर वातावरणात बौद्ध परंपरेनुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ज्या ठिकाणी बाबासाहेबांवरती अंत्यसंस्कार करण्यात आले त्या ठिकाणाला चैत्यभूमी असं म्हटलं जातं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाचा तो धगधगता सूर्य 6 डिसेंबरला कायमचा ढगाआड गेला आणि तेव्हापासून समता आणि न्यायासाठी संघर्ष करणाऱ्या कोट्यवधी भारतीयांच्या जीवनात एक अशी पोकळी निर्माण झाली जी आजही भरून निघालेली नाही. त्यांचे महापरिनिर्वाण म्हणजे संघर्षाच्या वाटेवरील मार्गदर्शकाचे अचानक थांबणे होय. बाबासाहेबांचं आयुष्य हे अत्यंत संघर्षमय राहिले आहे. त्यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू येथे एका लष्करी कुटुंबात झाला, तरी देखील तत्कालीन समाजाच्या दृष्टीने ते अस्पृश्य होते. त्यांचे मूळ गाव रत्नागिरी जिल्ह्यातील आंबवडे हे होते.
त्यांना अस्पृश्यतेच्या जाणीवेची पहिली जखम मिळाली ती म्हणजे शाळेमध्ये. शाळेत त्यांना इतर मुलांसोबत बसण्याची परवानगी नव्हती. त्यासाठी त्यांना वेगळी चटई नेहमी स्वतःसोबत आणावी लागली. परंतु त्याच वेगळ्या चटईमध्ये त्यांना जातीवादाचा तीक्ष्ण काटा सातत्याने टोचत होता. पुढे महाविद्यालयीन शिक्षण घेताना देखील घरची आर्थिक परिस्थिती कमकुवत आणि समाजाचा प्रखर विरोध अशा संकटाचा त्यांना सामना करावा लागला. पण तरीही डॉक्टर बाबासाहेबांनी 1908 मुंबई विद्यापीठातील एलिफन्स्टन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि त्यांचा हा प्रवेश फक्त शिक्षणाचा नव्हता, तर तो प्रस्थापितांच्या वर्चस्वाच्या भिंतीवर केलेला पहिला प्रहार होता. पुढे 1913 साली कोलंबिया विद्यापीठात, 1923 साली लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रवेश घेऊन आपलं शिक्षण पूर्ण केलं. भारतात परतल्यानंतर वेगवेगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी समाज परिवर्तनाची सुरुवात केली. मनुस्मृतीचं दहन, चौदार तळे सत्याग्रह असो किंवा काळाराम मंदिर प्रवेश, या आंदोलनाच्या माध्यमातून समाजाला विचार करायला त्यांनी भाग पाडलं. संविधान निर्मिती करून त्यांनी देशाला जगातील आदर्शवर संविधान दिलं. खरंच आयुष्यात जिद्द असावी तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखी. ज्यांना समाजाने शाळेच्या दारातूनही बाहेर ठेवलं, त्यांनीच शिक्षणाचा दरवाजा करोडो लोकांसाठी कायमचा उघडा केला. ज्यांच्या शाळेत प्रवेश करण्यासाठी विरोध झाला, आज त्यांचा शाळा प्रवेश दिन हा विद्यार्थी दिन म्हणून साजरा केला जातो. ज्यांना अस्पृश्य म्हणत अपमान करण्यात आला, त्यांनी त्याच समाजाला जगात सन्मानाचं स्थान मिळवून दिलं. कायद्याने त्यांना एकही सुविधा दिली नाही, पण त्यांनी देशाला असा कायदा दिला जो प्रत्येक मानवाला समानतेचा श्वास देतो. ही जिद्द नाही तर एक प्रकारची क्रांती म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आणि खरंच हीच प्रेरणा म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं अमरत्व आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.